एकनाथ महाराज आपल्या भागवतामध्ये सांगतात की उद्धवानं भगवान परमात्म्याला सांगितलं की हे देवा तू सगळ्या जगाचा उद्धार कर, देवा तू सगळ्या जगाचा उद्धार कर. तेव्हा देव हाही म्हणत नाही आणि नाही म्हणत नाही. उद्धवानं ओळखलं देवाच्या मनातलं काय आहे. देवाच्या मनात असं असतं, जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारे मी चरण. जो माझी भक्ती करतो त्याच मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका करतो, त्याच मी जन्म मरण निवारण करतो, असं देवाचा हेतू आहे. मग उद्धव म्हणतो देवा तुझी अपेक्षा तर अशी आहे, पण जग असं आहे की हे सगळं जग आंधळ आहे. त्याच्याकरता उद्धवानं त्या ठिकाणी सांगितलेली एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही, या ठिकाणी मुद्दा आलेला. उद्धवजी सांगतात देवा, भागवतामध्ये उभी पण सांगतो बरं का, उद्धवजी सांगतात देवा एक आंधळा माणूस होता, आंधळा माणूस होता आणि तो रस्त्यानं चालला होता. चालला असताना झालं काय, त्याच्या हातात काठी वगैरे काही नसती, तो त्याच्या मनानं चाललेला होता, अंदाज घेऊन चालायचा. आणि जात असताना काय झालं, रस्त्यावर एक मोठा खड्डा होता, एक 10-15 फुटावर त्याच्यासमोर मोठा खड्डा होता. आणि चालत 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 गेला आणि धाडक्यात त्या खड्ड्यात तो आंधळा माणूस पडला. खड्ड्यात पडल्यानंतर त्याला लागलं, हात मोडला, पायाला लागलं, जखमा झाल्या, रक्तबंबाळ झाला. सगळे लोक पळत आले आणि चर्चा करू लागले, अरे आंधळा माणूस होता रे, कोणी नव्हतं का याला सांगायला, इथं खड्डा आहे, पडला नसता, वाचला असता बिचारा. चर्चा सुरू होती तेवढं ते जण तिकून बैर दिशेला जाऊन आला होता संजय. म्हटलं कोण नव्हतं असं म्हणू नका, मी होतो तिथं. ते म्हणले बरं हुशार आहे, मग तू का नाही सांगितलं त्याला. तो म्हटला आपला नियम आहे, विचारलं तर सांगावं, विचारलं तर याला कसं काय सांगू. चर्चा करणारे मोठे हुशार होते, तसे चर्चा करणारे हुशारच असतात. ते हुशार होते, ते म्हणले अरे त्याला खड्डा त्याने तुला विचारायच्या करता तू इथं ये, त्याला दिसायला पाहिजे होतं ना. म्हटलं हो, आणि काय हो, तू इथं उभा, हे जर त्याला दिसला असता तर खड्डा नसता दिसला का. जसं आता उदाहरण आहे का बरं का, हे उदाहरण उद्धवजी सांगतात की देवा आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट डोळसानं बघावी का नाही बघावी. मग डोळसानं काय करावं, आंधळ्या माणसाच्या हाताला पकडावं, त्याचा हात पकडावा आणि त्याला खड्ड्यापासून बाजूला आणि त्याला पुढच्या मार्गस्थ करावं, हे आंधळ्याचं काम आहे. आता ओवी आहे का, नाथ माना सांगतात आंधळा आंधळा अंधोटी पडला मग डोळसाला रस्ता विचारण्याची वाट बघू नये, तसं देवा हे सगळं जग आंधळ आहे. जन्म मरणाच्या मायावी खड्ड्यात हे सगळं जग बुडालेलं बुडतोय आणि तू डोळस आहे देवा, तू बघतोय, तू सगळं बघतोय. मग तुझं गोड प्रमाण महाराजांनी दिलं. बुडत हे ज्ञान देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. संतांना कळवळा येतो, गोड सांगते बरं का. दादा करता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अतिशय गोड आवाज ज्याला काही सांगायची गरजच पडली. उलट सांगावं लागतं आवाज कमी खरं, पण इथं आवाज लागतो, पण आता काय सांगावं कोणाला. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. भागवताचं उदाहरण झालं, आता रामायणाचं बरं का.
रामायणाचा प्रसंग कथाभाग सर्वांना माहिती आहे. जेव्हा विश्वामित्राकडे प्रभू रामचंद्रजी आणि त्यांचे धाकटे भाऊ लखनजी शिकत होते आणि शिकत असताना धनुष्यभंगाचा प्रसंग त्यांना जायचं होतं मिथिला नगरीत. प्रसंग डोळ्यासमोर आणा. मिथिला नगरीत गुरुगृही असताना प्रभू रामचंद्रजी आणि लखनजी आणि विश्वामित्राजी चाललेले आहेत आणि जात असताना वाटेत एक शिळा लागली, एक दगड लागला आणि विश्वामित्रजीने सांगितलं की देवा, या दगडाला तुम्हाला पाय लावायचं, तुम्ही त्याच्या जवळ जा आणि पाय लावा. इथं पण देवाचा तोच प्रॉब्लेम झाला जो आधी झाला. देव म्हणतो श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन, 9 प्रकारच्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. या भक्तीपैकी एक तरी भक्ती त्यांनी करावी, त्याचा मी उद्धार करतो. आता दगड आहे, त्याने कोणती भक्ती केली? मी नाही जाणार त्याच्याकडे. तुलसीदासजी उदाहरण देतात, ऐका बरं का. तुलसीदासजी देवाला सांगतात की देवा, समजा दानशूर माणूस आहे, एखाद्याला दान द्यायचं आणि मग तो काय करतो? भिकारी असेल रस्त्यावर तर दानशूर माणूस काय करतो? त्या जवळ बोलवतो, ये बाबा ये इकडं, आणि दर हे 10 रुपये, दर हे 5 रुपये. भिकाऱ्याला जवळ बोलवतो आणि त्याला देतो. देव म्हणते बरोबर आहे. मग आता देवा, जर भिकाऱ्याला द्यायचं असेल आणि तो भिकारी जर पांगळा असेल तर? देव म्हणले पांगळा असेल तर त्याच्या जवळ जावं लागतं. मग देवा, पांगळ्याच्या जवळ जाऊन दानशूरांना दान द्यावं लागतं की नाही? मग हा जो दगड आहे, ही जी शिळ आहे, याला पाय नाही, याला हात नाही, म्हणजे पांगळ्या माणसासारखेच आहे. मग देवा, तुला त्याच्या जवळ जावं लागेल. तुला त्याच्याजवळ तुझी पायाची धूळ जरी लागली तरी त्या दगडाचा उद्धार होईल. आणि मग देव त्या पायाच्या जवळ, दगडाच्या जवळ गेले.